हॅलो फ्रेंड्स. सॉरी फॉर सर, आज आपण जे आहे स्काईपवर ऑनलाईन लेक्चर घेणार होतो, पण काही नेटवर्क इश्यू असल्यामुळे हे मला यूट्यूबवरच अपलोड करावं लागलं. ओके. सो आपण जे जेनेटिक इंजिनिअरिंगचा पेपर सुरू केला होता त्याच्यामधले आपले इन्झाईम झाले होते आणि काही वेक्टर्स झाले होते. त्याच्यातले काही जे वेक्टर्स राहिलेले आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार. ओके. सो टुडे वी आर डिस्कसिंग plasmids as a vector. Plasmids is a vector. Okay, it is also one type of the vector. We are already discussed various types of the vectors like the cosmids. Okay, the lambda phage. Okay. PBR. Okay, so in this it is a special type of the plasmids vector. According to name is confirmation is that plasmids means phage and mids means plasmids. प्लाझमिड्स जे काही तुम्ही काय करायचं, एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर त्याच्या नावावरूनच त्याचा जे आहे त्याची डेफिनेशन असते त्याच्यामध्येच. ओके. अकॉर्डिंग टू द प्लाझमिड्स इट इज मीन्स द फाज. PHA stands for the phage and mids is stands for the plasmids. Okay, it is a phage plus plasmid. Phage means the viruses. याच्यावरून काय लक्षात येतं आपल्याला, एक तर या प्लाझमिड मध्ये फाज आहे म्हणजे व्हायरसेस आहेत, प्लस त्याच्यामध्ये काय आहेत, एक प्लाझमिड्स आहे. सो द कॉम्बिनेशन ऑफ द फाज अँड प्लस प्लाझमिड्स गिविंग द अवर plasmids as a vector. Okay, in this the specially the lambda phage. तर याच्यामध्ये काय असतो plasmids मध्ये, एक तर आहे लॅम्बडा फाज. ओके, वी आर ऑलरेडी डिस्कसिंग द लॅम्बडा फाज. ओके, द लॅम्बडा फाज प्लस plasmids. Say there are the different types of the plasmids like the PBR आहे. ओके, ZAP plasmids आहे, lambda GT11s आहेत. ओके, in this the integration of the lambda phage plus this the plasmids, it is giving the our plasmids as a vector for using the transfer of our the target DNA into that the host cell for the various purposes, for the cloning purposes, for the replication purposes, for the cDNA construction purposes. There are the various purposes we are designing the vector. Okay, plasmids का आलं काय तर plasmids means the इथं जे आहे फाज आहे, लॅम्बडा फाज आणि काय आहे प्लाझमिड्स आहेत. याच्यामध्ये काय करतो आपण, इंटिग्रेशन झालेलं आहे. वी आर नो अबाउट द व्हायरसेस आर द रिप्लिकेटेड टू द टू फेज, दॅट इज द लायटिक फेज अँड द लायसोजेनिक फेज. Which is the lytic phase. In this lytic phase the cell are bursted out. Host cell काय होतो याच्यात बस्टेड होतो. बट इन दिस जे आहे म्हणजे फाजमिड्स मध्ये जे आहे जे कशा प्रकारे इंटिग्रेटेड होणार आहे, जे की लॅम्बडा फाज आहे तो लायसोजेनिक फेजनं ह्या प्लाझमिड्स मध्ये इंटिग्रेट होणार आहे आणि गिविंग अवर द फाजमिड ॲज अ वेक्टर. इंटिग्रेशन होणार आहे कशाचा, लॅम्बडा फाजचा. कशामध्ये, त्या प्लाझमिड्स मध्ये. ओके, त्या प्लाझमिड्स मध्ये काय होणार आहे, त्याचं इंटिग्रेशन होणार आहे. वी आर कन्झ्युमिंग धिस द plasmids as a vector for using the various purposes. So after this the integration, these are the integration are these carried out in vitro. Okay, integration process are carried out in vitro or the in vivo also. Okay, नॅचरली पण होतो हा प्रोसेस, पण आर्टिफिशियली इन विट्रो लॅबोरेटरी मध्ये पण आपण काय करतो, ही प्रोसेस अप्लाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपल्याला हे एक ZAP वेक्टर आहे, इट इज अ स्पेशल वेक्टर आर युझिंग फॉर देअर इंटिग्रेशन ऑफ द लॅम्बडा फाज. तर काय असतात, काही त्याच्यात साईट स्पेसिफिक रिकॉम्बिनेशन होतं. हा इंटिग्रेशनची जे प्रोसेस आहे एवढी इझी आहे का, कोणतेही लॅम्बडा फाजचे जे आहे कोणत्याही प्लाझमिड्समध्ये इंटिग्रेशन होऊ शकतो का, तर नाही. दीज आर द स्पेसिफिक site specific recombination sites are available in the both, that is a lambda phage also and the plasmids also. ZAP is the ideal vector for their plasmids, means that is a lambda phage. There are the containing some site specific nucleotide sequences for the recombination in a ZAP plasmid. साइट स्पेसिफिक रिकॉम्बिनेशन काय होतो, त्यांचं इंटिग्रेशन प्रोसेस होतो आणि आपल्याला काय भेटतो, plasmid is a vector. इट इज अ समजा हे ZAP प्लाझमिड्स आहे. आता ह्या प्लाझमिड्समध्ये आपल्याला काही जीन्स इन्सर्ट करायचे असेल तर स्क्रीनिंगसाठी आपल्याला इम्पॉर्टंट होतो, कारण की झेड इज अ जीन इज कोडेड फॉर द बीटा गॅलेक्टोसाइडेज. डायगोप्रानमध्ये पण आपण जे जीन्स पाहिले होते, झेड जीन इज अ फॉर बीटा गॅलेक्टोसाइडेज. आफ्टर समजा आपल्याला जे वेक्टर्समध्ये आपल्याला जे टार्गेट DNA ट्रान्सफर करायचा आहे तो आपण काय करतो, झेड रिजन म्हणजे बीटा गॅलेक्टोसाइडेज रिजनवर काय करतो, इंटिग्रेशन होतो.
इन रिझल्ट्स जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन झालेलं असेल तर तेव्हा काय होईल, इन धिस दे आर द, याच्यामध्ये काय भेटतात आपल्याला, जेव्हा आपल्याला लॅक्टोज ट्रान्सफर करतो तर पिंक कलरच्या कॉलनी भेटतात. जेव्हा आपलं जर होस्ट DNA याच्यात इंटिग्रेटेड झालेलं असेल टार्गेट DNA, तर काय होणार, याच्यात व्हाईट कॉलनी असणार, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन इज अ कन्फर्म. ओके, so there are the various types of this the vector are they using for their integration in the lambda fudge. The ZAP is a ideal vector for their propagation of this the lambda fudge. Okay, phasmids kala, phasmid is a simple definition is that the fudge plus plasmid, the phages are integrated into the plasmid and giving over the phasmid as a vector for using a molecular tool for their using the various purposes in the molecular level. Okay, so here we are discussing the phasmids. So next vector is that the YAC, yeast artificial chromosome. Yeast artificial chromosome. So we are know about the eukaryotic and the prokaryotic cells. Okay, yeast is a eukaryotic organism. So we are already discussed the some phages, some other plasmids. These are the some prokaryotic plasmids. But are the some are the eukaryotic plasmid. जेव्हा वेक्टरस असतो, जसं की आजच्या न्यू जनरेशनमध्ये जे काही थेरपीज होत आहेत, some are the therapies for the cancer treatment, okay, tumor treatment. So in this tumor treatment, so we are the eukaryotic, means they are the genome of the prokaryotic and the eukaryotic is a different. So this is the vector, we are constructing the vector in the different organisms are the different. Prokaryotic चे vectors वेगळे असणार, eukaryotic चे vector वेगळे असतात. So in our syllabus are you are mentioned that the YAC stand for the yeast artificial chromosome. Okay, in the our prokaryotic cell it contain the chromosome, and in this the we are constructing the in vitro in laboratory yeast artificial vector. Okay, तर yeast क्लोनिंग वेक्टरचे किती टाइप्स आहेत, 5 टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये ईस्ट इपिझोमल प्लाझमिड सुद्धा आहे. ईस्ट episomal plasmids. Episomal, we are know the term about the episomes. Okay, in these they are the yeast chromosomes are integrated into their the host genome, so it is known as a yeast episomal plasmid. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ईस्ट मधला जो वेक्टर आहे तो त्या ईस्टच्या, वी आर नो अबाउट द प्लाझमिड्स. Plasmid is a extra chromosomal material of that the organism, means it contain the yeast. त्या ईस्टच्या सेल्स मध्ये काय आहे, ते एक तर त्याचं जिनोम आहे, मीन्स इट इज हियर इज इट्स अ chromosome of the yeast and here is a plasmids. Okay, in this the plasmid is important is that the here is a plasmid are integrated into that the host chromosome, it is known as the episomes, is a one type of the yeast episomal plasmids. We are know about the some plasmids are the integrated into the host, some are not integrated, but here is the yeast episomal vector are the these are the plasmids are integrated into the host genome. And next is integrative plasmids. Is integrative plasmid. It is also one type of the yeast cloning vector. Is a according to meaning is that the these are the plasmids are the integrated, and the replication it is depends upon that the chromosome. It is not autonomously replicate in the host cell. Next are yeast replicative plasmids. Yeast replicative plasmids. So it is a self-replicated into the host cell. Its name is suggests that the yeast replicative plasmid. Yeast centromere plasmids. Yeast centromere plasmid. These are also one type of the cloning vector in the eukaryotic cell expression. In this the speciality is that the replicative sequences, the replicative promoter sites are the present in the centromere of that the chromosome. So it is the name is suggests that the is centromere plasmids. आता जे आपल्या सिलेबसला मेन्शन केले आपण आतापर्यंत काय पाहिले,
ईस्टचे क्लोनिंग वेक्टर पाहिले. कोणते कोणते पाहिले? ईस्ट इपिझोमल प्लाझमिड पाहिलं, त्याच्यानंतर ईस्ट इंटिग्रेटिव्ह प्लाझमिड्स पाहिलं, त्याच्यानंतर ईस्ट रिप्लिकेटिव्ह प्लाझमिड्स पाहिलं, त्याच्यानंतर ईस्ट सेंट्रोमेअर प्लाझमिड्स पाहिलं. आता वी आर फोकस ऑन दिस दॅट द ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम. ओके, आपल्या सिलेबसमध्ये फक्त कोणतं क्लोनिंग वेक्टर दिलेलं आहे? ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम. आर्टिफिशियल आलं म्हणजे इन विट्रो मीन्स इट इज प्रिपेअर इन द लॅबोरेटरी. इट इज अ इकोरेटिक वेक्टर. फर्स्टली याचे पॉईंट्स कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे? इट इज अ इकोरेटिक वेक्टर. इट इज युजिंग फॉर द सम थेरपीज लाईक द कॅन्सर, फॉर द ट्युमर, सो ओके ट्युमर ट्रीटमेंट. आणि हेर इज अ प्रिपेअर इन द आर्टिफिशियली, नॉट नॅचरली. हे जे काय असतात नॅचरली आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये अवेलेबल नसतात. जे आपण आधीचे पाहिले ते कसे आहेत? नॅचरली ईस्ट क्लोनिंग वेक्टर आहे. बट इन अवर सिलेबस मेन्शन क्लेरिफाय इज दॅट द ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम. In this, the East artificial chromosome, it is a sophisticated East vector. It is has a centromere and the telomeric region of the chromosome. They have centromeric. They have the centromeric and telomeric region of chromosome. तर ह्या वेक्टरमध्ये काय आहे स्पेशालिटी? आपण कन्स्ट्रक्ट करतो, काय करतो? जे ईस्टचे वी आर नो अबाउट द प्लाझमिड इज अ एक्स्ट्रा क्रोमोझोमल मटेरियल अँड दॅट द क्रोमोझोम ऑफ दॅट द होस्ट DNA. त्या ईस्टमध्ये काय असतं? एक प्लाझमिड असेल, एक त्याचा सेल्फ क्रोमोझोम असेल. तर आपण तो काय करतो? फर्स्टली प्लाझमिड्स आयसोलेट करतो. मग प्लाझमिड आयसोलेट करून काय करतो? त्या क्रोमोझोम, आता त्या क्रोमोझोममधले जे सेंट्रोमेरिक अँड द टिलोमेरिक रिजन्स असतात, सो इट कंटेन द सेंट्रोमेरिक अँड द टिलोमेरिक रिजन फॉर देअर सेल्फ रिप्लिकेशन. So it is coding the nucleotide for the self replication. So we are isolating this the centromeric and the telomeric region and then the adding into that the plasmid. तर जे ईस्ट प्लाझमिड्स असतात त्या प्लाझमिडमध्ये काय करतो आपण? त्या सेंट्रोमेरिक आणि टिलोमेरिकचे रिजन्स ॲड करतो, जेणेकरून त्याचं रिप्लिकेशन स्वतः होणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय करतो आपण? पुल्ड करतो एखाद्या न्यू सेल्समध्ये. एखाद्या होस्ट सेलमध्ये हे आयसोलेट करतो, मग त्याच्या सेंट्रोमेरिक आणि टिलोमेरिक रिजन्स आर ॲडेड करतो आणि मग ते काय करतो? पुल्ड करतो. नेक्स्ट म्हणजे होस्ट सेलमध्ये न करता दुसऱ्या सेल्समध्ये त्याला काय करतो आपण? ट्रान्सफर करतो. दिस इज अ प्रोसेस फॉर द ट्रान्सफॉर्मेशन इन टू देअर अदर सेल्स अँड देअर आर द हाय नंबर ऑफ दिस द कॉपी आर द आयसोलेटेड. म्हणजे काय होणार? आता जे सुरुवातीचा जो प्लाझमिड होता त्या होस्टमधला, तर तो काय होता? नॉन रिप्लिकेटिव्ह फॉर्ममधला होता. जेव्हा आपण त्याच्यात ऑटोनॉमस रिप्लिकेशनचे सिक्वेन्स ॲड केले, जसे की सेंट्रोमेरिक आणि टिलोमेरिक रिजन जे ॲड केले, ते मग काय केलं आपण? पुल्ड केलं एखाद्या दुसऱ्या सेल्समध्ये आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं? त्याच्या एक्स्ट्रा कॉपीज काय करायच्या होता? प्रिपेअर करायच्या होता. मग इट इज द कन्फर्मेटरी इज दॅट द ईस्ट आर्टिफिशियल वेक्टर. हिअर इज द प्रोसेस इज कॅरी आउट इन विट्रो मीन्स इन लॅबोरेटरी. It is a type of the artificial vector. So here we are completing the East cloning vector. In this the one vector is remaining in that the BAG. ते आपण काय करू? पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण काय करू? पुढचं एक वेक्टर्स घेऊन टाकू. Vectors are using for animal cells. Vectors for animal cells. So there are the various type of the vectors, like the human vectors are the different, animal vectors are the different, bacteria vectors are the different. Here in our syllabus it is mentioned that the vectors for the animal cells, that is a SV40 and the retrovirus vector. It is a animal virus vector. Plant viruses vectors वेगळे आहेत, animal viruses vector वेगळे आहेत, prokaryotic vectors वेगळे आहेत, eukaryotic vectors वेगळे आहेत. तर here we are discussing the animal vector, that is are the two type of the vectors, that is a SV40. There are the various type of the animal vectors, but here are the mentioned only the two vectors, that is the SV40 and the retroviruses. SV40 and second is the retroviruses. It is also one type of the vectors, but is a difference between the SV40 vectors and the retrovirus vector. These are the viruses. There are the nature is that there are the viruses. So
So viruses are there transformed into the host cell. It is a process is known as a transfection. The target DNA is transformed into the host cell through the virus. It is a process is known as a transfection. So SV40 is a viruses for the animal cells. Retroviruses is also one type of the viruses for the using the animal cells. Here we are syllabus only the viruses vector for their animal cell transfections. Okay. याच्यामध्ये काय दिलेले आहेत फक्त जे वेक्टर्स आहेत जे की व्हायरसेस वेक्टर आहे जे की ॲनिमल सेललाच फक्त काय करतात इन्फेक्ट करतात डिफरंट टाइप्स ऑफ द वेक्टर्स आर द ऑल्सो अवेलेबल बट आज सिलेबसमध्ये हे फक्त दोनच वेक्टर पुट केले दीज आर द व्हायरसेस but one of these is the important feature of the other two viruses. It is a DNA viruses and here is a RNA viruses. SV40 is a DNA viruses and the retroviruses is a RNA virus. It is a main feature of these. They are the two vectors. So firstly we are discussing the SV40 viruses. So it is a DNA viruses. What is the feature of this SV40? It is a DNA viruses. It is a animal viruses. It is the double stranded DNA viruses. आणखी स्पेशलिटी काय आहे? Double stranded DNA viruses. Some are the viruses are the single stranded. Some are the RNA viruses. Some are the DNA viruses. Some are double stranded. Some are the single stranded. So here is the SV40. It is a double stranded DNA viruses. The genome of these the viruses is the 5 to 4 3 base pairs. 5 to 4 3 base pairs of these the DNA viruses. हा वेक्टर किती बेस पेयर्स आहे 5 to 4 3 बेस पेयर्स of this the genome of that the SV40 viruses. So SV40 viruses there are the employed that is the host cell line employed the two processes. We are already know the viruses are the life cycle of these viruses are the two types, that is the lytic cycle and the lysogenic cycle. So here is the SV40 has also carried the two type of the cycle, but it depends upon their the host. याची जे लायटिक आणि लायसोजेनिक जे सायकल्स होणार आहेत ते कशावर डिपेंड्स आहे ते आहे होस्ट सेल्सवर डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल द मंकी सेल्स, फॉर एक्झाम्पल्स the monkey cells produce the lytic cycle. Monkey cells are produce the lytic cycle of the SV40 viruses and the mouse viruses it is a lysogenic cells. Lysogenic. We are already discussed these are the lytic and the lysogenic cycle of the SV40 viruses. It is depends upon the host. In this the lytic cycle of this SV40 viruses, it in the monkey cells it produces the lytic cycle and in the mouse cells it produces the lysogenic cycle. Means the viruses are the integrated into the host cell. In the lytic cycle there are the host cell are the disrupt, means the burst, but in the lysogenic cycle the viruses are the integrated into that the host cells. So in this they are the vector we are our the interested DNA is are inserted into the SV40 and there are the transfection process through their transfer into that the host cell, and these are the various purposes we are isolating over the target DNA we are already discussed. So next animal viruses is that it is a retroviruses. Retroviruses. According to the retro, it is the RNA viruses. It is a single stranded RNA viruses. It is a single stranded RNA viruses. The speciality of this the viruses, it is a retro. It is present of the reverse transcripted in this the host cell. Suppose in the host cell it contains the reverse transcription enzyme, means the RNA is converted into the DNA. Then single stranded DNA, then the single stranded DNA is converted into the double stranded DNA. ओके जे रिट्रोव्हायरसेस आहे तो RNA व्हायरसेस आहे आणि तो सिंगल स्टँडर्ड व्हायरसेस आहे आणि तो जेव्हा होस्टमध्ये एंटर करतो तो आपण काय करतो हे तर जे प्रोसेस आहे सिंगल स्टँडर्ड RNA इट कन्वर्टेड इनटू द डबल स्टँडर्ड RNA. These are the contain the some reverse transcriptase enzyme